आणि नामदेव देवाराव तुम्हाला माझी एक विनंती आहे, तुम्ही काल मिरज सभेत म्हणले होते राम शिंदेचं नाव घेतलं नव्हतं, पण असं मोह म्हणले तुम्ही त्याला चिंचुक्याचा कारखाना सुद्धा काढता येत नाही. चिंचुक्याचा कारखाना आम्ही सोन्याचा कारखाना सुद्धा काढू शकतो, पण त्याला त्याच्या आधी शेतकऱ्यांच्या जमिनी मुरगाळाव्या लागतात. गायरान जमिनी 100-200 एकर जामखेड तालुक्यात काही, कर्जत तालुक्यात काही मुरगाळाव्या लागतात. ते फुकट मुरगाळाव्या लागतात. काही गावकऱ्यांना पोलिसांनी तिथं ठोकावं लागतं. तसं केलं तरच कारखाना काढू शकतो, पण ते आम्हाला जमत नाही ना. आम्हाला जमत नाही. ज्याला जमतं तो लोकांना पोलीस हाणतो, तिथं जमिनी मुरगवतो, कुठं मुरगवतो ते आम्हाला सगळं माहिती आहे. बोलायला नको. ते आम्हाला जमत नाही. ज्याला जमतं ते करतो, कारखाना काढतो आणि एका एकरात वांग्याचे उत्पन्न 1 कोटी रुपये काढतो. ते बी आम्हाला जमत नाही. कसं काढतो ते ज्याला जमतं तेच काढतात. त्याच्यामुळे आम्ही कारखाना उभा करू शकत नाहीत. ही सगळं लुटालुटी करूनच कारखाना उभा होतात. कारखाना आधी जमीन लागते. ते जो उपलब्ध करतो, हाणामार करतो, बोगसगिरी करतो, तो जमीन उपलब्ध करतो. तसं आमच्या नेत्याला हाणामार करायला जमत नाही, बोगसगिरी करायला जमत नाही. नामदेव देवाराव तुम्हाला विनंती करतो, इथून पुढे तरी आमच्या नेत्यावर टीका करू नका. तुम्ही आमच्या पक्षात होता त्यावेळेस आमच्याकडे हिरो भरपूर आहेत. आमच्या सहजावर त्यांच्यावर टीका केली. तुम्ही तिकडे गेलात, आमच्यावर टीका करतात. हे असं जमत नाही. सर्व लोकांना माहिती आहे इकून तिकडं टोन उड्या कोण हाणते, हे असं जमत नाही. सगळ्या लोकांना माहीत आहे. आमच्या नेत्यावर इथून पुढे टीका करायची बंद करा. आमच्या नेत्यावर टीका केल्यानंतर आम्ही काय गप्प बसणार नाहीत, आम्ही टीका करणार. आज जरा स्लो बोललो आहे. जर तुम्ही परत टीका केली तर सगळं बलतच बोलणार आहे मी. असे मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो. सत्यमेव जयते. जय भीम, जय मल्हार.